माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल आपण इंजिनियर. कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर तुम्हाला काही आतापर्यंतच्या कोणत्याही कसल्याही व्हिडिओमध्ये जर डाऊट आली असेल तर तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि माझा पर्सनल व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती तुम्ही कसलेही डाऊट विचारू शकतात. ओनली इंजिनिअरिंग रिलेटेड. ठीक आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ सुरुवात करूयात आपण. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे करिअर पाथ्स इन इंजिनिअरिंग. करिअर पाथ्स इन इंजिनिअरिंग. सर, आम्ही इंजिनिअरिंग चूज केली. आता माझी ब्रांच ही आहे, ती आहे. तर मी कोणतं करिअर केलं पाहिजे? त्याच्यात माझं कसं करिअर होईल? मी त्याच्यामधून काय बोध घेतला पाहिजे? तर अपकमिंग व्हिडिओमध्ये पहा. आपल्याला पहिल्यांदा सुरू सांगणार आहे मी फॉर ऑल ब्रांचेस, म्हणजे तुमचं जे करिअर पाथ जे सांगणार आहे ते तुम्हाला फॉर ऑल ब्रांचेस साठी सांगणार आहे, नाही की तुमच्या पूर्ण इंजिनिअरिंगसाठी. आता काही जण कसे करतात की व्हिडिओ बनवतात करिअर पाथ्स इन इंजिनिअरिंग, पण फक्त ते इंजिनिअरिंग रिलेटेड सांगतात. म्हणजे की तुम्ही जसं की आता इंजिनिअरिंग घेतल्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग घेतली, त्याच्यानंतर तुम्हाला काही जण म्हणतात, की तुम्ही ह्याच्यामध्ये करिअर करा, त्याच्यामध्ये करिअर करा. पण ते ऑल ब्रांचेस डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करत नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. इथं पाहू शकता डिटेल एक्सप्लेन इन ईच ब्रांच. ब्रांच इन्फॉर्मेशन पण सांगणार आहे, की तुमच्या ब्रांचमधली फ्युचरला किती स्कोप आहे, तुम्हाला किती तुम्ही त्याच्यामध्ये करिअर करू शकतात आणि हाऊ टू लर्न अकॉर्डिंग युअर ब्रांच. आणि ते जे तुम्हाला पाथ सांगेन मी नुसार तुम्हाला कसं शिकायचं आहे ते पण सांगेन. त्याच्यासाठी कोणते रिसोर्सेस आहेत ते पण सांगेन. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन ठेवेन. आणि तुम्हाला आणखीन त्याच्या व्यतिरिक्त काही जर डाऊट असतील तर तुम्ही मला बिनधास्तपणे विचारू शकता. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा पर्सनल WhatsApp नंबर देईन. त्याच्यावरती तुम्ही WhatsAppवरती डाऊट विचारू शकतात आणि तुम्ही आमच्या WhatsApp ग्रुपला पण जॉइन होऊ शकतात. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेन. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा सुरू आपण करणार आहोत की मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट यांनी काय केलं पाहिजे? त्यांना फ्युचरमध्ये स्कोप कशात आहे? त्यांनी कशामध्ये जॉब मिळवली पाहिजे? ठीक आहे. तर पहिल्यांदा सुरू आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे पहिल्यांदा सुरू विद्यार्थी हे टॅलेंटेड असतात. मी म्हणणार नाही की हुशार असतात. हुशार पण असतात, पण त्यांच्यामध्ये टॅलेंट जास्त असतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? डिझाइन इंजिनिअरिंग. डिझाइन इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण करियर करू शकतो डिझाइन इंजिनिअर किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअर म्हणून किंवा ऑटोमोटिव्ह इंजिनिअर किंवा एरोस्पेस इंजिनिअर किंवा एच-ए-व्ही-सी इंजिनिअर किंवा रोबोटिक्स इंजिनिअर किंवा क्वालिटी कंट्रोल इंजिनिअर. हे सर्व तुमचे मेकॅनिकल इंजिनिअरचे पाथ आहेत, जे की तुम्ही आफ्टर 4 इयर्स त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करियर घडवू शकता. त्याच्यानंतर येऊयात आपण सिव्हिल इंजिनिअरिंगकडे. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये स्किल्स हे भरपूर भरलेले असतात. तर त्यांच्याविषयी काही बोलण्याची गरजच नाहीये. कारण सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणलं तर खूप खूप अतिशय चांगले विद्यार्थी आणि वाईट पण तेवढेच असतात. तर चला, त्याच्यामध्ये तुमचे करिअर पाथ पाहूया. स्ट्रक्चरल इंजिनिअर, जे की बांधकाममध्ये यूज होतात. आता काही जण बांधकाम म्हणल्यानंतर काही जण म्हणतात, की आम्हाला लेबर म्हणून काम करावं लागेल का? नाही. स्ट्रक्चरल इंजिनिअर, कन्स्ट्रक्टर मॅनेजर हे पहा इथं दिलेलं आहे. कन्स्ट्रक्टर मॅनेजर म्हणजे तुम्ही त्या सगळ्यांचा बॉस बनू शकता. कन्स्ट्रक्टर इंजिनिअर, स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणजे काय असतं? नेमकं थोडक्यात सांगतो तुम्हाला. स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणजे तुम्ही जे घर बनवणार आहात त्याचं स्ट्रक्चर कसं दिसेल? तुमचं बेड कुठं असेल? हॉल कुठं असेल? हे ई-टी-सी हे गोष्टी सांगणं, याला स्ट्रक्चरल इंजिनिअर म्हणतात, जे की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये येतं. त्याच्यानंतर आहे जिओथेटिकल इंजिनिअर, त्याच्यानंतर आहे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअर, एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअर, कन्स्ट्रक्टर मॅनेजर, अर्बन प्लॅनर आणि वॉटर रिसोर्सेस इंजिनिअर. वॉटर रिसोर्सेस इंजिनिअर हे जे इंजिनिअरिंग पाथ जर तुम्ही चूज केलात, तर तुम्हाला फ्युचरमध्ये खूप स्कोप बघायला मिळेल. कारण वॉटर रिसोर्सेस इंजिनिअरमध्ये तुम्हाला खूप स्कोप फ्युचरमध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. तर हे झाले सिव्हिल इंजिनिअरिंगचे फ्युचर स्कोप पाथ किंवा फ्युचर,
जे की तुम्ही सिव्हिल इंजिनिअर जर घेतला असेल, तर तुम्ही याच्यामध्ये फ्युचर करू शकता. तुम्हाला खूप स्कोप पाहायला मिळेल आफ्टर 4 इयर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण अ, बनणार आहोत इलेक्ट्रिक इंजिनिअर. इलेक्ट्रिकल इंजिनिअरवाले विद्यार्थी खूप म्हणजे आता काही जणाला वाटतं की बाबा सिव्हिल घेतली आम्ही, की आम्हाला नुसतं बांधकामाचं भेटेल. काही जणाला वाटतं इलेक्ट्रिकल घेतलो, नुसतं वायरिंगचं काम भेटेल. अरे तसं नसतं. त्याच्यामध्ये तुम्ही जर चांगलं करियर केलात, तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली जॉब भेटू शकते, जे की एखादा सी-एस कॉम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी सुद्धा तेवढं पॅकेज कमवू शकत नाही, तेवढं तुम्हाला पॅकेज भेटू शकतं. त्याच्यानंतर ह्याच्यामधले 5 आपण पाहणार आहोत. पॉवर सिस्टम इंजिनिअर्स, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर हे याच्यामध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये स्कोप पाहायला मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरमध्ये जे की गव्हर्नमेंटमध्ये सध्याला कामाला आहेत त्यांच्यासाठी. त्यांच्यानंतर आहे कंट्रोल सिस्टम इंजिनिअर, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर, सिग्नल प्रोसेसिंग इंजिनिअर, एम्बेडेड सिस्टम इंजिनिअर, रिन्यूएबल एनर्जी इंजिनिअर. रिन्यूएबल एनर्जी इंजिनिअर हा असा एक इंजिनिअरिंग स्कोप आहे जो कधीच संपणार नाही. जरी एआय त्याला रिप्लेस केला, तरी तिथे माणसांची गरज ही लागणार आहे. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जर तुम्ही इलेक्ट्रिकलवाले विद्यार्थ्यांनी ह्याच्यामध्ये जर करियर केलं, तर त्यांचा फ्युचरमध्ये भरपूर फायदा होणार आहे. कारण रिन्यूएबल एनर्जी रिसोर्सेस हे आपण जे सध्याला वाचत आहोत किंवा सध्याला जी न्यूज वाचत आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला कळत आहे, की आपल्याला रिन्यूएबल इंजिनिअर ही किती महत्त्वाचे आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता आपण येणार आहोत सर्वांचा आवडता विषय म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांविषयी बोलायचं झालं तर ते खूप म्हणजे प्रेमळ असतात आणि खूप म्हणजे त्यांच्यामध्ये दडलेलं असतं, की मला काहीतरी बनवून दाखवायचं आहे. तर ते काय बनवून दाखवायचं आहे? तर पाहूयात. तर फर्स्ट आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर, जे की सर्वांच्या अल्मोस्ट सगळ्यांच्याच आवडीचं आहे. त्याच्यानंतर आहे हार्डवेअर इंजिनिअर. त्याच्यानंतर आहे सिस्टम आर्किटेक्ट, नेटवर्क इंजिनिअर, सायबर सिक्युरिटी एनालिस्ट, डाटा एनालिस्ट, एआय अँड मशीन लर्निंग इंजिनिअर. आता यापैकी तुम्हाला सांगतो मी सायबर सिक्युरिटी एनालिस्ट आणि डाटा सायंटिस्ट आणि एआय मशीन लर्निंग इंजिनिअर हे 3 जे जॉब आहेत ते तुम्हाला कधीच रिप्लेस होणार नाहीत. जरी रिप्लेस झाले तरी तिथे तुम्हाला माणसांची गरज पडणार आहे. जसं की आता एआय मशीन लर्निंग इंजिनिअर जे आहे, जर तुम्हीच स्वतःच रोबोट बनवत असाल, तर तुम्हाला रोबोट कसं रिप्लेस करू शकेल? जे रोबोट म्हणजे काय आहे नेमकं? एआय म्हणजे काय आहे? आता तुम्ही सध्या वाचत आहात, की एआयने इतक्या माणसाला जॉब रिप्लेस केलं, इतक्या माणसाला जॉब रिप्लेस केलं. ह्या कंपनीत इतके माणसं एआयमुळे जॉब सोडून गेली. तर एआय म्हणजे नेमकं काय आहे? त्याच्यामध्ये एक मेमरी किंवा त्याच्यामध्ये जेवढं त्याला सांगितलं ते तेवढंच करू शकतो. त्यानं स्वतःचं डोकं वापरू शकत नाही. त्याच्यामुळे एआय मशीन लर्निंग इंजिनिअर याच्यामध्ये आपण जर स्वतःला अपग्रेड जर करत गेलं, तर तुमची जाण्याची चान्सेस खूप कमी असतात. त्याच्यामुळे स्वतःला अपग्रेड करत राहायचं. त्याच्यामुळे एआय मशीन लर्निंग इंजिनिअर हे बेटर ऑप्शन राहील कॉम्प्युटर इंजिनिअरिंगवाल्यासाठी फॉर द फ्युचर स्कोप. ठीक आहे. आणि शेवटचं आहे जे की सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. त्याच्याविषयी थोडं पाहूयात आपण. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हे एक कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचाच भाग आहे. ज्याच्यामध्ये ब्रांच पडलेले आहेत जसे की आय-टी, ए-एम-एल, ए-आय-डी-एस हे सर्व याचमध्ये येऊन जातात. तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणारे स्कोप्स हे पहा. फुल स्टॅक डेव्हलपर. फुल स्टॅक डेव्हलपर म्हणजे जे की आता सध्याला वेब डेव्हलपमेंटचं काम करत आहेत. त्यांना माहिती असेल फुल स्टॅक डेव्हलपर ज्याच्यामध्ये फ्रंट एंड पण येतं आणि बॅक एंड डेव्हलपर पण येतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये फुल स्टॅक डेव्हलपर येईल आणि मोबाईल ॲप डेव्हलपर, डेव्हऑप्स इंजिनिअर, ओके. सॉफ्टवेअर टेस्टर किंवा क्वेशन आन्सर इंजिनिअर किंवा सिस्टम एनालिस्ट. याच्यापैकी तुम्ही कुठलेही जरी इंजिनिअरिंगचे पाथ जर निवडलात, तर तुम्हाला फ्युचरमध्ये खूप स्कोप पाहायला मिळेल. कारण फुल स्टॅक डेव्हलपर, बॅक एंड डेव्हलपर, फ्रंट एंड डेव्हलपर हे खूप प्रत्येक कंपनीला गरज असते. आता तुम्ही पहा, फुल फुल स्टॅक डेव्हलपर जर तुम्ही केलं, तर कोणती अशी कंपनी आहे, की त्याला वेबसाईटची गरज नाही किंवा वेबसाईटचा मेंटेनन्स ठेवायची गरज नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला फुल स्टॅक डेव्हलपरमध्ये खूप स्कोप पाहायला मिळेल आणि फ्रंट एंड आणि बॅक एंड पाहायला गेलं तर ते पण फुल स्टॅकमध्येच येतात. मोबाईल ॲप डेव्हलपर.
आता तुम्ही जर कंपनीमध्ये जर मोबाईल ॲप डेव्हलपर जर शिकलो, तर तुम्हाला कंपनीमध्ये जरी नाही घेतले, तरी तुम्ही स्वतःचा एक ॲप बनवून त्याला अपग्रेड करून त्याच्यावरती निरनिराळे वेगवेगळे पद्धतीने रिसोर्सेस टाकून तुम्ही ते स्वतःही ते कंपनीच्या पॅकेजपेक्षा जास्त पैसे कमवू शकता. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवूयात. व्हिडिओ कसा वाटला नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शेअर करत जावा व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये जेणेकरून आम्हाला उत्स्फूर्त मिळेल की आमचं चॅनल अपग्रेड होत आहे. ठीक आहे. आणि काही जर तुम्हाला अडचण आली तर लिंक देत आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsAppची आणि पर्सनल WhatsApp नंबर सुद्धा देत आहे. ज्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून डाऊट विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.